नमस्कार. लहान मुलांना स्पर्शातून सगळं काही जाणून घ्यायला किती आवडतं, नाही का? तर आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतलीच एक खूप सोपी आणि तितकीच मजेशीर कृती पाहणार आहोत. यातून मुलांना स्पर्शाद्वारे गरम आणि थंड यातला नेमका फरक कसा शिकवायचा हे कळेल. चला तर मग बघूया हा स्पर्शाचा खेळ खेळायचा तरी कसा. कधी विचार केलाय, आई जेव्हा दुधाचा ग्लास देते तो हाताला कसा लागतो? बरोबर, गरम. आणि आईस्क्रीम? ते तर एकदम थंडगार. म्हणजे बघा, काही गोष्टी आपल्याला नुसतं बघून नाही, तर त्यांना हात लावल्यावर, स्पर्श केल्यावरच कळतात. हीच तर आपल्या त्वचेची जादू आहे. आणि आजचा आपला हा खेळ ह्याच अनुभवावर तर आधारलेला आहे. चला, आता बघूया या खेळाची तयारी. आणि हो, ती अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज नाहीये. आपल्या घरातल्याच वस्तू पुरेशा आहेत. तर आपल्याला काय काय लागेल? एका भांड्यात थोडं कोमट पाणी, दुसऱ्यात बर्फ टाकून थंडगार पाणी, 2 स्टीलचे ग्लास आणि सूर्य, आग, आईस्क्रीम अशी काही चित्र. आणि हो, अजून गंमत वाढवण्यासाठी एक छोटासा बर्फाचा खडा. पाहिलंत, सगळं काही आपल्या घरातच मिळण्यासारखं आहे. आता आपण या कृतीच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. हा टप्पा खास आपल्या 3 ते 4 वर्षांच्या छोट्या दोस्तांसाठी आहे. इथे आपण त्यांना स्पर्शातून गरम आणि थंड या शब्दांची ओळख करून देणार आहोत. ही कृती ना खूपच सोपी आहे. एका ग्लासात कोमट पाणी आणि दुसऱ्यात बर्फाचं थंड. आता मुलांना ग्लासाला फक्त बाहेरून हात लावायला सांगायचं आणि म्हणायचं, बघा हा ग्लास गरम आहे आणि हा बघ हा थंड आहे. अनुभवातून ते शब्द अगदी पटकन शिकतील. आणि शेवटी त्यांच्या हातावर तो बर्फाचा छोटा खडा ठेवा. बघा कशी मजा येते. थंड म्हणजे काय हे ते कधीच विसरणार नाहीत. बरं, एकदा मुलांना गरम आणि थंड यातला फरक स्पर्शाने कळला ना, की मग आपण पुढच्या थोड्या गमतीशीर टप्प्यावर जाऊ शकतो. हा टप्पा आहे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. इथे ते वस्तू ओळखून त्यांचं वर्गीकरण करायला शिकतील. या टप्प्यात आपण स्पर्शाच्या पुढे जाऊन आता संकल्पना समजून घेणार आहोत. मुलांसमोर चहा, आईस्क्रीम, सूर्य अशी वेगवेगळी चित्र ठेवायची. एक लाल टोपली घ्यायची, ती गरम वस्तूंची, आणि निळी टोपली थंड वस्तूंची. आता चहाचं चित्र उचललं की त्यांना विचारायचं, सांग बरं, चहा कसा असतो? गरम. मग ते चित्र जाणार लाल टोपलीत. अशा प्रकारे मुलं वस्तू आणि तिचं तापमान यांच्यात संबंध जोडायला शिकतात. आणि हे बघा, खेळ झाल्यावर काहीसं असं चित्र दिसेल. चहा, सूर्य आणि आग या गरम वस्तू गेल्या लाल टोपलीत, तर आईस्क्रीम, बर्फ आणि फ्रीज या थंड वस्तू गेल्या निळ्या टोपलीत. वर्गीकरण शिकवण्याची किती सोपी आणि छान पद्धत आहे ही, नाही का? चला, आता आपण या कृतीच्या सर्वात प्रगत आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. हा टप्पा आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी, जिथे आपण फक्त गरम थंड नाही, तर सुरक्षिततेचे नियम आणि काही सोप्या वैज्ञानिक गोष्टीही समजून घेणार आहोत. इथे आपलं लक्ष का आणि कसं यावर असणार आहे. म्हणजे बघा, गरम पाण्यावर झाकण ठेवून ते उचलल्यावर वाफ म्हणजे काय हे मुलांना प्रत्यक्ष दाखवता येतं. गॅसवर ठेवलेल्या गरम पातेल्याला हात लावायचा का, असे प्रश्न विचारून आपण त्यांना सुरक्षितेचं महत्त्व पटवून देऊ शकतो. इतकंच नाही, तर आपण हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड पाणी का वापरतो हे ऋतूंशी जोडून अगदी सहजपणे शिकवू शकतो. ह्या संपूर्ण कृतीमधला जो सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे ना, तो हाच आहे की गरम वस्तूंना हात लावायचा नाही, नाहीतर चटका बसतो. हे मुलांना सोप्या भाषेत पण अगदी ठामपणे सांगणं खूप गरजेचं आहे. हा त्यांच्यासाठी आयुष्यभराचा धडा ठरू शकतो. तर मग या एका साध्या सोप्या खेळातून मुलांना नेमकं काय मिळतं, म्हणजे ते कोणती महत्त्वाची कौशल्य शिकतात? चला, त्यावर एक नजर टाकूया. या एका कृतीतून मुलांची अनेक कौशल्य विकसित होतात. पहिलं म्हणजे ते स्पर्शाने तापमान ओळखायला शिकतात, जे त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे गरम वस्तूंपासून दूर राहून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हे शिकतात. आणि इतकंच नाही, तर वाफ, चटका, कोमट यांसारखे नवीन शब्द शिकून त्यांची शब्दसंपत्तीही वाढते. आणि हो, हा खेळ इथेच संपत नाही. आता तुम्हीच तुमच्या मुलांना विचारा, चला आपण एक शोध घेऊया. आपल्या घरात अजून कोणत्या वस्तू गरम आहेत आणि कोणत्या थंड? बघा, हा छोटासा शोध त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाबद्दल अधिक जागरूक आणि उत्सुक बनवेल.